स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 24 ऑगस्ट 2026. तर बांधकाम कामगारांसाठी अतिशय मोठी अपडेट असणार आहे, कारण कामगारांना मिळणार आहेत आता नवीन वस्तू. तर या वस्तू कोणत्या असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे आणि अपॉइंटमेंट कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू राहणार आहे आणि भांडी वाटप किती तारखेपर्यंत असणार आहे, अशी बरेच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल, चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त कामगारांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून कामगार जे असणार आहे ते तर या योजनेचा लाभ घेतील. तर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत जी काही आपल्याला वस्तू मिळत आहे, त्याच्यामध्ये सेफ्टी किट मिळत आहे, डिनर सेट मिळत आहे, एनसीसी किट, बॅग, गृहोपयोगी संच मिळत आहे. सर्व वस्तू आपल्याला घेण्यासाठी अगोदर आपल्याला अपॉइंटमेंट बुक करावी लागत असते. महावेती वेबसाईटवरती जाऊन बांधकाम कामगार योजना, तर या योजनेची आपल्याला अपॉइंटमेंट बुक करावी लागत असते आणि त्यानंतरच आपल्याला गृहोपयोगी संच मिळत असतात, म्हणजे भांडी मिळत असतात. मग त्यासाठी अपॉइंटमेंट बघा, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू असते. वेबसाईट काही दिवसांवरती स्थगित सुद्धा केलेली असते आणि काही दिवसांसाठी चालू असते. तर आज 24 ऑगस्टच्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट चालू असणार आहे, म्हणजे बांधकाम कामगारांना याची अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे. तर बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, तर हे 3 जिल्हे असणार आहेत. नंदुरबार, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील जे कोणी बांधकाम कामगार बिलॉंग करत असतील या जिल्ह्यातून, तर त्यांनी आजच आपली बांधकाम कामगार योजनेची सेफ्टी किट, डिनर सेटची अपॉइंटमेंट बुक करू शकता. त्याचबरोबर भांडी वाटप म्हटलं तर भांडी वाटप चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये आज चालू आहे. म्हणजे बघा, 23 ऑगस्टपासून 1 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला 1 नोव्हेंबर डेट जी आहे तर ती मिळालेली आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला भांडी संच मिळून जातील. मग तुम्ही जे कोणी बांधकाम कामगारांनी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मेमध्ये जर अपॉइंटमेंट जर बुक केलेली असेल, तर त्यांना मग नोव्हेंबर महिन्यामध्ये भांडी मिळून जातील. आणि जे कोणी राहिलेले कामगार असणार आहेत, तर त्यांच्यासाठी लेबर कार्ड जे आहे तर ते सर्वात महत्त्वाचं असणार आहे. लेबर कार्ड असल्याशिवाय हे बांधकाम कामगार पात्र ठरू शकत नाहीत. त्याच्यामुळे लेबर कार्ड काढणे तुम्हाला आवश्यक असणार आहे. आणि रेन्युअल म्हटलं तर रेन्युअल तुम्हाला ते कार्ड करून घ्यायचं आहे. रेन्युअल 2 मिनिटामध्ये होत असतं, परंतु त्यासाठी वेबसाईट चालू असणे तेवढंच महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे काही बांधकाम कामगारांना 2027मध्ये सुद्धा रेन्युअल करण्याची डेट मिळालेली आहे. अपॉइंटमेंट कधी बुक केलेली आहे त्यानुसारच रेन्युअल जास्त वर्षासाठी असतं. 1 वर्षानंतर रेन्युअल ते करावं लागत असतं लेबर कार्ड. तर अशा पद्धतीने म्हणजे अपॉइंटमेंट पुणे, सोलापूर आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये चालू आहे भांडी संचाची. आणि वितरण म्हटलं तर भांडे संचाचं वितरण जे आहे तर ते 1 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांनी याची नोंद घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.